छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. कसं वाटलं आमच्या गावात गावात येऊन म्हणजे एकदम आनंद झाला. कारण कार्यक्रम असा होता का पूर्ण गावाची एकी पहिल्यांदा बघायला भेटली. आणि टॉप टू म्हणजे 9 वाजता प्रोग्राम चालू झाला आणि 1 वाजेपर्यंत चालू होता प्रोग्राम. आणि एकही प्रेक्षक कुठून नाही गेला. म्हणजे किती एकी असेल. तर धन्यवाद मला बोलवल्याबद्दल भिंगार गावामध्ये. तर आणि आपला देवेश पाटील याच्या नवीन ब्लॉग यांनी स्टार्ट केलेला, तर सर्वांनी सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करून पाहिजे. धन्यवाद दादा. आपल्यासोबत आमच्या गावचे सुभाषभाई पाटील यांचं आता मिरवणुकीमध्ये आगमन झालेलं आहे. तर मी त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. अरे हे जे तुमची मुलं सहकार्य करताना शिवजयंतीला, हे मोलाचं सहकार्य आहे. आणि असं सहकार्य कोणत्याच ग्रामपंचायतीत नाही. माझ्या भिंगार ग्रामपंचायतीत तुम्ही म्हणून रात्रीचा दिवस करून ही शिवजयंती साजरी करता, त्यामुळे तुमचा मी मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, माझं नाव देवेश पाटील आणि देवेश पाटील ब्लॉग या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती आहे. तर या जयंतीनिमित्त मी तुम्हाला आमच्या भिंगार गावामध्ये उत्साह कसा असतो आणि शिवजयंती कशी साजरी केली जाते. देवेश पाटील चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी तुम्हाला दाखवतो की आमच्या गावामध्ये शिवजयंती कशी साजरी केली जाते. तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा. धन्यवाद. शिवाजी महाराजांची मिरवणूक आहे आणि मिरवणुकीला पोरा दमल्या, त्यासाठी आपला महिला मंडळ कंडा पोरांना पाचता. आता बघू कोण कोण किती ग्लासामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आता एक जण येईल आता तांडा प्यायला. फुकटचं आहे ना इथं. ओय प्रियांश, प्रियांश, प्रियांश गोलू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी जय. भवानी जय. शिवाजी. जोरात बोल. पोऱ्याला तुझ्या हरकत आहे रे. 8 वर्ष काय पाहिजे तुला. आपल्यासोबत आता निलेश पवार आहेत. तर त्यांना विचारतो मी की पोरांचा प्रतिसाद आणि आपल्या भिंगार गावाच्या मंडळीचा प्रतिसाद कसा आहे. आपला 13वं वर्ष आहे, तर कसा प्रतिसाद आहे. मोठ्या उत्साहाने जनसंख्येने आपल्या भिंगार गावातील तरुण पिढी या उत्साहात सामील आहेत आणि चांगल्या प्रकारे वर्ष 13वे अतिशय जोरदार हा उत्सव साजरा करत आहेत. नमस्कार मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाचे अध्यक्ष, कारण का यांना हे दुसरा दिलाय, कुर्ता दुसरा दिलाय म्हणून. तर अध्यक्ष काय म्हणतो. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. बस एवढंच त्यांना बोलायचं. आमच्या गावातले भाऊजी श्री कवले भाऊजी हे आमच्या शिवजयंतीबद्दल 2 शब्द तुम्हाला सांगणार आहेत. लाजले आमच्या सदस्यांमधील सर्वात लहान मुलगा आहे. हनुमान दादा आले आमचे. शेवटी बजरंगबलीच्या मंदिराजवळच भेटला.
गाडी वाट बघते आता शिवाजी महाराजांच्या पूजन करण्यासाठी. तर आता पालखी आहे ती येऊन पुढे थांबली जरा. श्यामबाईच्या घरी आता पालखी आलेली आहे. श्यामबाईचा वाघ आणि श्यामबाई आई आमची वाट बघते. पोरांना नाश्ता केली आता. खाण्यापिण्याची सोय केलेली आहे. नाश्ता का आणले? दरवर्षी आई पोरांना नाश्ता देते आणि आईचा लाडका पोऱ्या. काय नाही बोलत दमला. थोड्या जरात पालखी रमेश पाटीलच्या घरी जाईल. तर रमेश पाटील काय बोलतो बघा. मी रमेश पाटील. आता आमच्या बंडे गँगमध्ये आलेलो आहे आम्ही. शिवजयंतीची पालखी घेऊन मिरवणूक चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय शिवाजी. रामकृष्ण. कार्यकर्ते रात्रीचे दिवस करून ही जी मेहनत घेतात आणि चांगलं कार्य करतात, शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात, त्यांचं मानावं तेवढं आभार. थोडं संदेश पाटील आमचा ग्रामपंचायत सदस्य तोही एकदम रात्रीचा दिवस करून आज इथं मोठं मोलाचं कार्य करत आहे. तरी पण त्यांचं पण सहकार्य चांगलं लाभलं, त्याबद्दल आभार 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 आभार. जय हिंद जय महाराज. पेपर घातले जाम भूक लागलेली. नमस्कार. हाय गाइस. किती खाता हो? बालाशेठ दमला वाटतं आज. हो वहिनी पोर बघा तुमची थंड बीज होती. ग्लास लपून ठेवलाय तुम्ही माझं. ग्लास लपून ठेवलाय. हो ते मी मम्मीला घाबरत नाही. अशी बोलली डायरेक्ट. बोल आता आता बोल मम्मीला घाबरत. बोल. हो लपून ठेवलं. आपल्या गावाची मिरवणूक झालेली आहे आणि त्याच्यानंतर पालखी आतमध्ये जाईल शाळेत आणि नंतर आरती होईल. आता सगळेजण इथे साईडला उभे राहतात फोटो काढण्यासाठी. तर मी पण असं करतात. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. आता आपली मिरवणूक शाळेत बोलाले. सगळं गाव हिंडलो. सगळं थकले. आकाशला काहीतरी रेट बीट बोला ना. काय नको रे बाबा, काय नको. हे काय द्या आता मग. भूक लागली सर्वांना खूप. आकाशला उपवास आहे गुरुवार आणि आता आरती होईल इथं. आरती झाल्यानंतर मग संध्याकाळी आपला याचा प्रोग्राम आहे. गॅदरिंग असणार आहे. नृत्य होतील इथं. सगळं रेडी आहे. फक्त अंगणवाडी थोड्या जरा आरती चालू होईल तर आपण जाऊन सांग तुझ्या बादशाला, महाराष्ट्र कधी झुकत नाही, महाराष्ट्रातील मावळे कधी नमत नाही.
ते नजरेला नजर भिडवणारे आहेत. परंतु आज खऱ्या अर्थाने स्वामी समर्थांचं दर्शन आपल्याला येऊन पाहुण्यांची जागा हेच घेऊन देणं आपल्या भिंगार गावामध्ये दिलेलं आहे. त्यासाठी रॉयल ऑटो हेमंत पाटील आणि चालू महेश झाले पाटील आपली यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. निलेशजी कुलंगले यांच्याकडून 400 रुपये देण्यात आलेले आहेत. ज्या प्रकारे कलाकारीमध्ये आपला भिंगारगाव कुठेही कमी नाहीये, त्याच प्रकारे आता उद्योगाच्या क्षेत्रामध्ये कमी नाहीये. आपण भिंगारगावमध्ये नेहमी पाहत असतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला कोणी ना कोणीतरी नवीन ब्लॉकर आपला तयार झालेला आहे, जो ब्लॉग बनवतो. देवेश पाटील ना रे, देवेश पाटील आणि तर मंडळी पाहुणे आपले आलेले आहेत. भूपेंद्र भोईर, अक्षय पाटील आणि किट्टू रील स्टार. अक्षयने चांगलं गाणी गायलेलं आहे. गणपती तेच आमची इच्छा असेल त्यांनी गाणी गायची. तर ते बसल्यात आतमध्ये आणि बघूया एकदा आपण. कुठे गेलं दादा? हे बघा जस्ट पाहुणे आलेले आहेत. यांचं नाव आहे किट्टू पाटील रील स्टार आणि दादा आपले भूपेंद्र भोईर. दादा पण ब्लॉग शूट करत आहे आणि अक्षय दादा येईलच थोड्या वेळात. आता तुम्हाला दाखवतो मी. दादा मला नंतर बाईट द्या तिकडून आल्यानंतर. तुम्ही पण. अक्षय दादा पण आला आहे. आता अक्षय दादाची पहिले एंट्री होईल आणि नंतर मग भूपेंद्र दादाचे आणि नंतर थोडे नर्वस आहेत आणि त्यांच्यासोबत जरा मी पण नर्वस आहे कारण का माझा आता त्यांच्यासमोर वेगळाच परफॉर्मन्स होईल. बघू आता पाटील. इथं 1 मिनिटाचं छत्रपती शिवाजी महाराजांवरती दादा तुझं लुक कडक होता पण. आपण सर्वांनी शांत राहायचंय. चालू आहे ना? चालू आहे. आजकाल पोरीनं भरोसा नाही, याच्यावर काय ठेवू. सर्वप्रथम धन्यवाद आम्हाला इथं इतका मान सन्मान दिल्याबद्दल. खरंच म्हणजे गावाची एकता असेल तर अशी पाहिजे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होत्या. कारण पूर्ण गाव दिसतो इथेशी. आमच्या गावाने ती 12 बोरेचे आहेत ना, कार्यक्रम ठेवल्याने अजिबात येणार ना. दादा काय आहे तुमच्या गावात? जाऊ दे आता. आता लोकांना बोलतात जुनाट चावूल. आता तो कुठं कार्यक्रमाला गेला, पूजेला हल्दीला बायका हलूस का ना, काय बोलतात अहो तो म्हणा बघायला आलता, तो बिचारा लाजतं. म्हणून मित्रांनो सांगता तुम्हाला, टायमावर लगीन करा ना, भेटते ती चिंबोरी बकरा ना, तो वाट लागेल का. दादा तुम्ही सांगला कोणाला माहितीये का, हे देवेश दादाचं लग्न बाकी आहे. छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं रंग, और शेर के बच्चे को शाबाश। तर मंडळी दादा आता झालं स्टेजवरून. तर आपण दादाला विचारूया की शिवजयंतीनिमित्त भिंगरगावामध्ये कसं वाटलं आमच्या गावाकडून. गावात येऊन म्हणजे एकदम आनंद झाला. कारण कार्यक्रम असा होता का पूर्ण गावाची एकी पहिल्यांदा बघायला भेटली. आणि टॉप टू म्हणजे 9 वाजता प्रोग्राम चालू झाला आणि 1 वाजेपर्यंत चालू होता प्रोग्राम. आणि एकही प्रेक्षक उठून नाही गेला. म्हणजे किती एकी असेल. तर धन्यवाद मला बोलवल्याबद्दल भिंगार गावामध्ये. तर आणि आपला देवेश पाटील याच्या नवीन ब्लॉग यांनी स्टार्ट केलेला, तर सर्वांनी सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करून पाहिजे. धन्यवाद दादा. तर मंडळी आपल्यासोबत हे स्टार आहेत, यूट्यूब स्टार, इकडे सिंगर आहेत आणि रील स्टार आहे. तर मंडळी तुम्हाला कसं वाटलं भिंगार गावामध्ये येऊन. खूप छान वाटला. माझा हा 2रा वर्ष म्हणजे मला 2ऱ्यांदा बोलवलं आहे. आणि खरंच छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ मोठेबेट यांचं आयोजन खूप छान. आणि आज आत्ता 1 वाजला तरी पण आमचा चेहऱ्यावर असे म्हणजे झोप नाही आहे, एवढा जोश आहे. तुमचा जोश बघून आम्हाला पण जोश येतो. खूप छान आयोजन असतं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो आपला भाऊच आहे देवेश पाटील, तर त्याचा यूट्यूब चॅनल आहे देवेश पाटील ब्लॉग. तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचे सगळे ब्लॉग बघा. त्याची लाईक सुद्धा करा. हो. छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ यांनी शिवजयंती चांगली मोठ्या उत्साहात साजरी केली, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि सर्वजण शेवटपर्यंत इथं हजर राहिले त्याबद्दल मनापासून तुमचे आभार.
पुढच्या वर्षी पण असेच तुम्ही सहकार्य करा आणि सर्वांनी चांगल्या आपण जोशाने शिवजयंती साजरी करू. आणि मी पण आता एंड करतो ब्लॉग. तर देवेश पाटील ब्लॉग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकरच येईन तुमच्या भेटीला. चला, धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, ओम नमो पते पार्वते हरे हरे. चला, धन्यवाद.